पांढरकवडा पोलिसांची दमदार कामगिरी। 3,75,000चे 25 हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत। आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल ही आशा सोडून दिलेल्या 25 नागरिकांच्या चेहऱ्यावर आज पांढरकवडा पोलिसांनी समाधान परत आणले। तांत्रिक तपासाचे कौशल्य वापरत पांढरकवडा पोलिसांनी शोधून काढलेले 3,75,000 रुपये किमतीचे 25 मोबाईल फोन दिनांक 7 मार्च 2026 रोजी एका विशेष कार्यक्रमात संबंधित मालकाला सुपूर्द करण्यात आले। यशाचा टप्पा, आतापर्यंत 47 मोबाईल हस्तगत। पांढरकवडा पोलिसांनी केवळ याच मोहिमेत नाही तर सातत्याने ही मोहीम राबवून उल्लेखनीय यश मिळवले आहे। यापूर्वी 22 मोबाईल फोन शोधून ते मालकांना परत करण्यात आले होते। ताज्या कारवाईसह पोलिसांनी आतापर्यंत एकूण 47 मोबाईल फोन ट्रेस करून नागरिकांना परत केले आहे। पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन मनसल यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे हरवलेले संच सुपूर्द करण्यात आले। आपला हरवलेला फोन पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन मनसल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील खालील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली। पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, प्रमोद जुनूनकर, विलास जाधव, सचिन काकडे, सुनील राठोड, संदीप मडावी आणि राजू मुत्तलवार यांनी केली आहे। हरवलेला मोबाईल परत मिळवणे हे केवळ आर्थिक नुकसान टळणे नसून त्यातील महत्त्वाचा डेटा आणि आठवणी सुरक्षित राहण्यासारखे आहे। पांढरकवडा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। मारेगाव वार्ता, वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।